अंबरनाथ येथील श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्राचे संस्थापक अण्णासाहेब म्हस्के यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी पूर्वेतील वडवली येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलं। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शेकडो नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्रातर्फे धार्मिक व आध्यात्मिक कार्यांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य दिलं जातं। दरवर्षी रक्तदान शिबिर, अनाथाश्रमात अन्नदान यांसारखे विविध उपक्रम राबविले जात असून यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। या शिबिरातून संकलित होणारे रक्त टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। ठीक आहे, आज इथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। ठीक आहे, आपण हे दरवर्षी करतो। हे आपलं 5वं वर्ष आहे आणि आपण हे का करतो? श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्र यांचे संस्थापक श्री गुरुवर्य अण्णासाहेब म्हस्के यांची 8वी पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने त्यांच्या पुण्यस्मरणाने आपण दरवर्षी हे आयोजित करतो। हे आपलं 5वं वर्ष आहे। ठीक आहे, अण्णा म्हस्के जे आहे ते हे आध्यात्मिक कार्यापासून खूप जवळजवळ 45-50 वर्षापासून आहे, पण सामाजिक कार्यामध्ये पण आपण थोडासा काहीतरी हातभार लागायला पाहिजे, म्हणून आपला हे प्रयत्न आहे। ठीक आहे, आणि आपण हे जे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याबरोबर केलेलं आहे। हे का करतो? कारण टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे दिस इज स्पेशली फॉर टाटा कॅन्सर पेशंट्स। ठीक आहे, त्यांना काहीतरी मदत व्हावं आपल्याकडनं, बिकॉज तिथे भरपूर प्रमाणात रक्तांची खूप हाय प्रमाणात गरज असते बिकॉज ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट। जसं केमो होतात, बरेचसे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामुळे दिवसाला तिथे जवळजवळ 100 to 120 ब्लड युनिट्स लागतात। तर आपल्याकडनं काहीतरी एक छोटी हातभार म्हणून आपण हे दरवर्षी आयोजित करतो। आतापर्यंत इथे जवळजवळ 125 ते 30 वॉक इन झालेले आहे। आता वॉक इन झाले म्हणून थोडंसं इमिजिएटली त्यांचं आपण पहिले मेडिकल चेकअप वगैरे करतो। ठीक आहे, तर जवळजवळ आता 85 डोनर्स यांनी डोनेट केलेले आहे, 125 वॉक इन झालेले आहे। आपलं हे कॅम्प जे आहे ते 2:30-3 वाजेपर्यंत चालू राहणार। सो आय एम एक्सपेक्टिंग 100 क्रॉस 110 तरी क्रॉस व्हायला पाहिजे असं।